हा महाराष्ट्राचा सुद्धा विजय आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर राधाकृष्णन यांचा प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत। एनडीएचा विजय, महाराष्ट्राचा विजय। महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती पदावरती निवडून आलेले आहेत आणि विरोधकांच्या चारी मुंड्या चित करून निवडून आलेले आहेत। तुम्ही चारी मुंड्या चित म्हणताय, साधारणतः 15 पेक्षा जास्त मतं फुटली असतील असा अंदाज आहे। अहो 15 काय म्हणता, त्याच्यापेक्षा जास्त मतं फुटलेली आहेत। तुम्हाला बघा, एनडीएला जर 427 मतं मिळायला पाहिजे होती, 452 मतं मिळालेली आहेत। कित्येक मतं, जवळ 25-30 मतं इनव्हॅलिड झालेली आहेत। त्याच्यावरून तुम्ही समजा किती मतं फुटलेली आहेत ती। जे मतं इनव्हॅलिड झालेले आहेत, जे इनव्हॅलिड मत झाले ते डेलिबरेटली झालेले आहेत असं म्हणायचं का? हे बघा ह्या सगळ्या कलाकृती किंवा ह्या कारागिरी कशा होतात हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। यामध्ये विरोधकांनी सुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवलेला आहे। उद्धव ठाकरे मी 15 मतं म्हणत होतो। जयराम रमेश यांनी ट्विट करत दावा केला होता की आम्हाला 315 मतं मिळतील, म्हणून मी तो 315 मतांचं म्हणतो। हे बघा, कोणी काय ट्विट केलं याच्याशी आम्हाला पाहायला तेवढा वेळ नाही आहे, परंतु विरोधकांना चारी मुंड्या चित केलेला आहे आणि विरोधकांनी सुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, हे याचं द्योतक आहे। उद्धव ठाकरे यांचे मतं फुटलेले आहेत का? हे बघा, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त क्रॉस वोटिंग झालेलं आहे। UBT असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्वात जास्त क्रॉस वोटिंग विरोधकांनी महाराष्ट्रातून आमचे डॉक्टर राधाकृष्णन यांना दिलेलं आहे। महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी स्वतः संपर्क साधून महाराष्ट्रातील या खासदारांनी आम्हाला मतदान केलेलं आहे। महाराष्ट्रातील आहेत असं म्हणायचं थेटपणे। आता तुम्ही समजा की ही मतं कोणाची आहेत। महाराष्ट्राच्या राज्यपाल, महाराष्ट्राच्या अस्मितेला त्यांनी मतदान केलेलं आहे। याच्यामध्ये सातत्यानं श्रीकांत शिंदे यांची स्ट्रॅटर्जी म्हणून पाहिलं जात होतं, त्यांनी सूचक वक्तव्य देखील केलं होतं, त्यांच्या स्ट्रॅटर्जीला मिळालेलं हे यश आहे। हे बघा, नक्कीच आमचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे या निवडणुकीमध्ये त्यांनी कसा पुढाकार घेतला होता आपण सर्वजण पाहताय। आज सकाळपासून उमेदवार प्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांच्या जबाबदारी होती, एक काउंटिंग प्रतिनिधी म्हणून सुद्धा ते काम करत होते आणि त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली मेहनत आणि त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व, त्यांची मेहनत, यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी आमच्या उमेदवाराला झालेलं आहे। हे आता सर्वांच्या समोर आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राधाकृष्णन यांचा सन्मान करण्यासाठी किंवा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्लीमध्ये येऊ शकतात अशी चर्चा आहे। हे बघा, येऊ शकतात, आज येतील किंवा उद्या येतील, परवा येतील, परंतु आज आम्ही खूप आनंदी आहोत की संपूर्ण देशाने मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। जे मोदींजींवरती टीका करतात त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। महाराष्ट्रातील किती मतं फुटले तुम्हाला काय वाटतं? अहो, तुम्ही अंदाज करा ना, तुम्ही सांगा ना सर, तुम्ही एनडीएचे नेते आहात। महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्वात जास्त मतं या ठिकाणी आमच्या उमेदवाराला मिळालेली आहेत। 15 पैकी किती? तुमच्या जुन्या सहकारी पक्षांची मतं मिळाली असं म्हणायचं? अरे तुम्हीच आज बातम्या चालवल्या, सर्व पक्ष एकत्र आले, परंतु UBTचे लोक वेगवेगळी गेली। तुम्हीच बातम्या चालवलेल्या आहेत, तुम्ही समजा। आता मला कशाला तुम्ही आकडा सांगाल? UBTच नाही, UBT, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सगळ्यांची मतं महाराष्ट्रातून क्रॉस वोटिंग झालेलं आहे। क्रॉस वोटिंग साठी काय फॉर्म्युला वापरला? हे बघा, मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास आणि महाराष्ट्रातील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर असलेला विश्वास, या जीवावरती महाराष्ट्रातील खासदारांनी आमच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे। सर, एनडीए का कैंडिडेट विजयी हुआ है तो किस तरह से देखते हैं आप? क्रॉस वोटिंग भी हो गई क्या? जो देखो, अपोजिशन के सांसदों ने भी हमारे उम्मीदवार को, एनडीए के उम्मीदवार को वोटिंग की है, वो प्रूव हो गया है। अच्छा, वो प्रूव हो गया। क्या आंकड़े बताते हैं? जो हमें 427 वोट मिलने चाहिए थे, 452 के ऊपर हमें वोट मिले हैं और कम से कम 25 के 30 के ऊपर वोट इनवैलिड हुए हैं। अभी इनवैलिड कैसे वोट होते हैं आपको मालूम है?
उसको बताने की जरूरत नहीं है। महाराष्ट्र में से उद्धव ठाकरे शरद पवार जी की पार्टी महाराष्ट्र से सब पार्टियों के, उसमें यूबीटी, एनसीपी और कांग्रेस, सबके वोट्स, मेजॉरिटी वोट्स हमारे कैंडिडेट को मिले हैं। क्या वजह लगता है कि महाराष्ट्र के कैंडिडेट है, मोदी जी के नेतृत्व पे विश्वास है, महाराष्ट्र के जो लीडरशिप है, एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र फडणवीस साहब, उनके ऊपर विश्वास है, उसी के ऊपर ये महाराष्ट्र के लोगों ने हमें वोट दिया है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।